नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल मराठमोळं खारं वांगं. अगदी मोजक्या साहित्यात बनवायला अगदी सोपी अशी पद्धत झटपट तयार होतं. खायला एवढं टेस्टी लागतं. शिवाय चपाती असू देत, भाकरी असू देत, भातासोबतही खाऊ शकतो. एवढं मस्त लागतं. चटपटीत आणि झटपट खारं वांगं बनवायला सुरुवात करूया. खारं वांगं बनवण्यासाठी इथे आपण साहित्य पाहूयात. यासाठी घेतले आहेत मी पाव किलो एवढी मस्त ताजी आणि काटेरी नाजूक अशी वांगी घेतली आहेत. वांगं ताजं आणि काटेरी पाहून घ्यायचे. जास्त मोठीही वांगी घ्यायची नाही किंवा जास्त लहानसुद्धा नाही. अगदी लहान असतील तर ते सुद्धा कळवट लागतात, म्हणून मध्यम अशी काटेरी ताजी वांगी घ्यायची. त्यानंतर यासाठी घेतले अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे. यासोबतच अगदी 2 इंच एवढ्या ओल्या नारळाचा तुकडा किंवा याऐवजी तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता. यासोबतच 2 चमचे एवढी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत. एक 7 ते 8 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार एखाद मिरची कमी अधिक करू शकता. 15 ते 16 लसण पाकळ्या. त्याचबरोबर इथे मी घेतले आहे अगदी थोडासा अर्धा ते पाऊण चमचा एवढा साठवणीचा मसाला, एक कढीपत्त्याची डहाळी, मुठभर अशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा एवढे जिरे घेतले आहेत. लसूण थोडासा जास्त घ्यायचा, यामुळे मस्त अशी वांग्याच्या भाजीला चव येते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घालूयात भाजलेले शेंगदाणे आणि शेंगदाणे चालू बंद करून जाडसर असे फिरवून घेऊयात किंवा खलबत्त्यातही तुम्ही जाडसर असे कुटून घेऊ शकता. तर हे पहा, आता जाडसर असे हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले. दाण्यांचा कूट आता एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. एका वाटीमध्ये सर्व दाण्यांचा कूट काढून घेतला. त्यानंतर आता याच भांड्यात घालूयात आपण पुढचे मसाले. दाण्यांचा कूट थोडासा बाजूला ठेवूयात आणि यात घालूया आता ओल्या नारळाचे काप किंवा सुके खोबरेही घेऊ शकता तुम्ही. सोबतच हिरवी मिरची. त्यानंतर घालूयात तीळ मस्त मंद ते मध्यम आचेवर टपोरे होईपर्यंत भाजून घेतले. आणि आता लसण पाकळ्या घातल्या. मुठभर अशी कोथिंबीर घालूयात आणि यासोबतच घालूयात एक 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. तर एक 4-5 कढीपत्त्याची पानं घालून झाकण बंद करून पाणी न घालताच कोरडं असं हे बारीक मिक्सरला फिरवून घेऊयात. आता कोरडं वाटण आपलं इथे तयार आहे. तर हे जमेल तेवढं असं हे बारीक करून घेतलं. एका ताटात आता हे वाटण आपण काढून घेऊयात आणि यात घालूया आता पावडर मसाला. साठवणीच्या मसाल्यामध्ये थोडासा कांदा, लसूण, धने पावडर, अगदी थोडासा असा गरम मसाला आहे. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही थोडीशी धने पावडर आणि पाव चमचा एवढा गरम मसालाही घालू शकता. पाव चमचा एवढी हळद घातली, चवीनुसार मीठ आणि आता वरून घालूयात थोडंसं तेल. गरम मसाला अगदी थोडा असाच घालायचा. काही ठिकाणी गरम मसाला घालत नाही, पण खूप छान अशी चव येते, म्हणून अगदी थोडासा असा नावापुरता पाव चमचा एवढा गरम मसाला घालायचा. धनेपूड घालत असाल तर किंवा थोडासा घरातला साठवणीचा मसाला घालायचा, अर्धा ते पाऊण चमचा एवढा. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर यात वरून घालूया आता दाण्यांचा कूट आणि सगळे मसाले हे दाण्यांच्या कूटसोबत चांगले मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असला की खातानाही खूप छान अशी चव येते, म्हणून थोडासा असा जाडसरच दाण्याचा कूट ठेवायचा. हवं तर खलबत्त्यामध्येही जाडसर असा कुटून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी सगळं इथे मिक्स करून घेतलं. तुम्ही हातानेही सर्व चांगलं मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर आता वांगी चिरून घेऊयात. वांगी अशी आयत्या वेळेसच चिरायची, म्हणजे काळीही पडत नाही आणि जास्त वेळ मग पाण्यातही राहत नाही. तर इथे मी 1.5 ते 2 ग्लास एवढे एका खोलगट भांड्यात पाणी घेतलं. यात अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ घातले. थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि वांगी आता चिरायला घेऊयात. तर वांगी मस्त काटेरी आणि ताजी अशी आहेत, तर वांग्याची जी काटे आहेत ती आपण काढून घेऊयात. तर सुरीच्या मदतीने असं वरून अशी सुरी फिरवायची
वांग्यावर अशी घासली की आपोआपच मग काटे निघून जातात. तर हे पहा, या पद्धतीने सर्व काटे असे काढून घ्यायचे आणि वांग्याचा जो देठाचा भाग आहे तो अर्ध्यापेक्षा थोडासा कमी असा कट करून घेतला. त्यानंतर आता वांगं आपण 4 फोडींमध्ये चिरून घेऊयात. तर हे पहा, अजिबात किडीचं वगैरे नाही आहे, सर्व असं पाहून घ्यायचं. एखाद वेळेस काय होतं, किडीचं वांगंही ओळखलं जात नाही. आतमध्ये थोडासा असा काळसर भाग दिसला की समजायचं वांगं किडीचं आहे. तर तसलं वांगं नाही घ्यायचं, किंवा जास्तच किडीचं वांगं असेल तर ते आपोआपच ओळखलं जातं. आता सर्व वांग्याची अशी काठी काढून घेऊयात आणि देठाचा भाग अर्ध्यापेक्षा जास्त कट केल्यावर 4 फोडींमध्ये या पद्धतीने वांगी आपण चिरून घेऊयात. तर हे पहा, सर्व मस्त कोवळी आणि ताजी वांगी आहेत. जास्त बीचं वांगं घ्यायचं नाही किंवा अगदी मोठं वांगं नाही घ्यायचं, म्हणून अशी ताजी छोटीशी नाजूक पाहून वांगी घ्यायची. जास्तच मोठं वांगं असेल तर त्यात बी असतं आणि अगदीच लहान वांगं असेल तर तेही वांगं खायला थोडं कडवट लागतं, म्हणून मध्यम छोटंसं नाजूक पाहून वांगी घ्यायची आणि काटेरी वांगी खायलाही मस्त असे स्वाद लागतात. गावरान वांगं मिळत असेल, गावरान वांगं थोडंसं पांढरट असतं पुढे आणि पाठीमागे हिरवंगार असं काटेरी असं वांगं असतं. तुम्हाला मिळत असेल गावरान काटेरी वांगे तर मात्र नक्की घ्या, खूप छान अशी चव येते, मस्त असं वांगं खायला लागतं. आता सर्व वांगी मी चिरून अशी पाण्यातच ठेवून घेतली आणि आता यात भरूया आपण सर्व मसाला. मसाला आपण आधी जो सर्व मिक्स करून घेतला होता तो असा दाबून दाबून यात मसाला भरायचा. थोडंसं प्रेस करत चालायचं आणि गच्च असा वांग्यामध्ये हा मसाला भरायचा. एक पाव किलो वांग्यांना बरोबर असा हा मसाला आपला येईल. हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं, वरती जो मसाला असेल जास्तीचा शिल्लकचा तो काढून घेऊयात आणि पुन्हा थोडंसं गच्च दाबून असं दाबून दाबून वांग्यात मसाला भरून घेऊयात. तर हे पहा, अगदी काठोकाठ गच्च अशी वांगं मी भरून घेतलं. आता दुसरी ही वांगी ह्याच पद्धतीने दाबून असे मसाले वांग्यात भरून घेऊयात. मिरचीचं प्रमाण जर कमी अधिक असेल तर वरून तुम्ही या स्टेजला थोडंसं लाल मिरची पावडरही घालू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मी इथे हिरवी मिरचीच घेतली आहे आणि अगदी अर्धा ते पाऊण चमचा एवढा थोडंसं साठवणीचा मसाला घातला आहे. तर सर्व वांगी मी इथे गच्च अशी मसाला भरून घेतले आणि यातील हा थोडासा मसाला अजून शिल्लक आहे. तर आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया मोहरी. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर घालूयात जिरे. जिरेही चांगले तळले की आता पाव चमचा एवढे हिंग घालूयात आणि एक कढीपत्त्याच्या डहाळीतील थोडीशी कढीपत्त्याची पानं होती 5-6 ती घातली. त्यानंतर आता एक एक करून यात वांगी ठेवूयात. सर्व या पद्धतीने फोडणीत वांगी घातली आणि वरून अगदी चिमूटभर एवढं मीठ घातलं, म्हणजे वरूनही वांगी आळणी लागायला नको. आणि यातच घातली अजून वरून पाव चमचा एवढी हळद. हळद आणि मीठ घालून आता पुन्हा मस्त या फोडणीमध्ये मिक्स करूयात. मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले 2 ते 3 मिनटं उलटपालट करून घेऊयात आणि आता गॅस मंद आचेवर करूयात. तेलात चांगली परतवल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आणि आता मंद आचेवर करून यावर ठेवूया झाकण आणि 3 ते 4 मिनटाची मंद आचेवर वाफ देऊयात. आता हे पहा, एक 2-3 मिनटानंतर मस्त अशी वांगी वाफीत झाली आहेत. एक 40 ते 50% एवढं वांगं आत्ताच शिजलं आहे. पुन्हा एकदा तळापासून थोडीशी उलटपालट करून घेऊयात आणि यात घालूया आता जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो घालूयात आणि मसालासुद्धा यात आता चांगला परतवून घेऊयात. गॅस आता थोडीशी अजून मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून एकसारखा हा मसालासुद्धा वांग्यासोबत परतवून घेतला. शिल्लक राहिलेल्या मसाल्याचाही चांगला रंग बदलला की तेव्हा यात घालायचं पाणी. तर इथे मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलं होतं, तेच यात घातलं, किंवा हवं तर तुम्ही गरम पाणीही यात घालू शकता. पटकन असं वांगं शिजतं. एकदा मस्त हलवून घेतला आणि मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी आली
एक 2 मिनटं की गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं वांगं शिजू देऊयात. आता एक 5-6 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा मस्त असा तवंग आला आहे वांग्याच्या भाजीला आणि अगदी चमचमीत असं हे खारं वांगं दिसतंय. तर वांग्याचं देठापासून पाहायचं वांगं कितपत शिजलं आहे. तर हे पहा अगदी देठापर्यंत वांगं चांगलं शिजलं आहे. उलथण्यातही दाखवते. तर हे पहा पुढचा भागसुद्धा अगदी मस्त मऊसूत असा झालेला आहे. चमच्यावर होताच फोड वेगळी होते. इतपत वांगं चांगलं शिजलं आहे. अजून एखाद मिनटं मंद आचेवर वांगं असंच ठेवूयात आणि आता गॅस बंद करून वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं चमचमीत आपलं खारं वांगं तयार आहे. गरमागरम खारं वांगं सर्व करूयात. खायलाही तेवढंच टेस्टी आणि चटकदार अशी ही खारं वांगं लागतं. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे खारं वांगं बनवू शकतो. एक लाईक मात्र नक्की करा, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही कळवा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.